गोंदिया शहर में कल से महाराष्ट्र सेल्स एंड मेडिकल रिप्रेजेंटेटिव एसोसिएशन यानी MSMRA का 62वां 3 दिवसीय राज्य अधिवेशन आयोजित होने जा रहा है। यह अधिवेशन 6, 7 और 8 मार्च को गोंदिया शहर के गुजर क्षत्रिय समाज भवन में संपन्न होगा। इस अधिवेशन में राज्य भर से 450 से अधिक मेडिकल रिप्रेजेंटेटिव प्रतिनिधि शामिल होने वाले हैं। इसकी जानकारी संगठन के राज्य अध्यक्ष नरेंद्र सिंह ने पत्रकार परिषद में दी। 3 दिनों तक चलने वाले इस अधिवेशन में मेडिकल रिप्रेजेंटेटिव से जुड़े कई महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा की जाएगी, जिसमें दवाइयों की बिक्री के दौरान आने वाली समस्याएं, कामगारों के अधिकार, सामाजिक न्याय, मेडिकल रिप्रेजेंटेटिव की सेवा शर्तें, काम के घंटे, छुट्टियां, भत्ते और नौकरी की सुरक्षा से जुड़े कानून जैसे विषय शामिल रहेंगे। इसके साथ ही दवाइयों की बढ़ती कीमतें, जीवन रक्षक दवाओं पर लगने वाला टैक्स, मेडिकल उपकरणों की बढ़ती कीमत और ऑनलाइन दवा बिक्री में हो रही अनियमितताओं जैसे सार्वजनिक मुद्दों पर भी इस अधिवेशन में मंथन किया जाएगा। इस बारे में संगठन के पदाधिकारियों ने विस्तृत जानकारी दी। ही कॉन्फरन्स आमची 6, 7, 8 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे। आमच्या गोंदिया युनिटने भरपूर मेहनत करून ही कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे। यामध्ये आमचे 37 शाखांमधून 400 काही मेंबर्स डेलिगेट्स जे आहेत ते पार्टिसिपेट करतील। कुठल्या मूळ मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा होणार आहे? मूलभूत जे आमचे अधिकार आहे, एक आम्हाला जे सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट लागू आहे त्याचं संरक्षण करायचं आहे आणि 4 लेबर कोड जे गव्हर्नमेंटनी आणलेलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटनी, त्यामध्ये जे त्रुटी आहे त्याला करेक्ट करायला पाहिजे, त्याला परत घ्यायला पाहिजे। आमचं सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट त्यांनी प्रोटेक्ट करायला पाहिजे, हे आमची सेंट्रल गव्हर्नमेंटची डिमांड आहे, त्याच्यावर चर्चा होणार आहे। दुसरी आमची काही डिमांड आहे की हे ज्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही काम करतो त्यामध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह भरपूर सेल्स प्रेशर आहे आणि सेल्स काय आहे त्याची जबाबदारी फक्त मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हवर टाकण्यात येते। ते न टाकता त्यांनी काय जे आता सगळ्या वर्ष चर्चा करून आमच्या जॉबला जे आमचं कामाचे जे स्वरूप आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट नोटिफाय करावा आणि काही इंडस्ट्रीने त्याला मान्य करावा, त्याच्यावर पण चर्चा होणार आहे। औषधांचे दर काही कमी करावे यावर देखील आपण मगाशी बोललेत। या औषधांचे दर जे आहे ते त्यांनी कमी करावं, जसं आमची काय जे 0 GST औषधांवर व्हायला पाहिजे, एक ती डिमांड होती। ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटने आमच्या मागण्याप्रमाणे त्याला थोडा कमी केला, काही औषधावर 0 GST केलं, काही औषधावर 5% लावला। पण आमचं म्हणणं आहे की त्याला रिवर्ट करून जे MRP वर GST लावता आहे ते न लावता त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवर लावावं, तर ह्या जी भारतीय जनता आहे त्यांना थोडा रिलीफ भेटेल आणि क्वालिटी औषधावर पण काय तर गव्हर्नमेंटनी भर घालावा आणि जे कायदे आहेत त्याला कडक करावा। साधारणतः किती लोक या ठिकाणी जोडणार आहेत तुमच्या कॉन्फरन्सला आणि कुठून कुठून येणार आहेत? आमचे काय जे तर 37 जिल्ह्यामधून आमचे शाखा आहेत, त्यामधून 400 डेलिगेट्स या कॉन्फरन्समध्ये सहभागी होणार आहे आणि त्यामध्ये आमचे जे जनरल सेक्रेटरी आहे, महासचिव ह्या राज्याचे, ते आपला अहवाल मांडतील। मागची जी आमची एक 61वी कॉन्फरन्स सांगलीला झाली होती, 2 वर्षामध्ये आम्ही कुठपर्यंत गेलो आणि आमच्या मागण्या कुठपर्यंत पूर्ण झाल्या। जसं तुम्हाला सांगितलं की आमची एक मागणी 0 GST ही पूर्ण झालेली आहे, पण ती पार्शली पूर्ण झालेली आहे। आता आमची डिमांड आहे की क्वालिटी मेडिसिन अफोर्डेबल प्राईसवर भेटायला पाहिजे, त्याच्यावर पण काय जे तर आम्ही एक काय जे तर रेझोल्युशन घेऊ आणि त्याला काय जे पूर्ण देशामध्ये त्याला प्रचारित करू। उद्याच्या कॉन्फरन्समध्ये शेतकऱ्यांचे देखील काही मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। नेमकं काय विषय असणार आहे, कारण की तुम्ही MR आहात आणि शेतकऱ्यांचे देखील काही हिताचे मुद्दे ठेवणार आहात त्याच्यात? हो, नक्कीच। आम्ही मुळात म्हणजे सगळे शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि आपल्या देशातली अर्थव्यवस्था त्यातल्या त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रात सुद्धा जवळपास 59% लोक शेती व्यवसाय किंवा शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहेत आणि जर शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळालं तर त्याचा मार्केटमध्ये लगेच इफेक्ट जाणवतो आणि जे सध्याचे अमेरिकन सरकारचे भारत सरकारबरोबर टेरिफ करार होतोय त्या सांगितलं जातं आहे की त्याच्यामुळं भारतातले शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर प्रभावित होऊन भारतीय मालाच्या किमती त्याच्यामुळं पडायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळं नक्कीच शेतकरी निगडित प्रश्नांचं सुद्धा या अधिवेशनांवर मध्ये चर्चा केली जाईल आणि त्यासाठी येणाऱ्या काळात जे काही शेतकरी संघटना आंदोलन उभं करतील त्याला आमचा पाठिंब्याचा विचार केला जाईल। नेमकं उद्या घेण्यात येणारा जो 3 दिवसाच्या नंतर जो ठराव असेल तो कुणाला आपण सादर करणार आहात आणि काय मागणी असेल त्या ठरावात? प्रामुख्याने या गोष्टी जे ठराव आहेत त्यातला प्रमुख पहिला ठराव म्हणजे की केंद्र सरकारने 4 श्रमसंहिता रद्द केल्या पाहिजे।
दुसरा म्हणजे राज्य सरकारकडे हा ठराव आहे की या राज्यामध्ये जे औषधी व्यवस्थापन आहे ते जे सेल्सच्या नावाखाली वैद्यकीय प्रतिनिधी छळवणूक करतात आणि डिजिटलायझेशनच्या नावाखाली जे गोपनीयतेचा भंग करतात, तर त्याच्यावर राज्य सरकारने कारवाई करून ते औषधी व्यवस्थापनाला बंद पाडायला सांगितलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे की जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या संदर्भात सुद्धा आम्ही केंद्र सरकारला करणार आहोत. आणि ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये धर्मांधता जातीयतेच्या नावाखाली जो भेदभाव केला जातो किंवा त्याला जे प्रचार केला जातो की ज्याच्यामुळे सर्वसामान्य जनतामध्ये कामगार वर्गामध्ये फूट पाडली जाते, भेदभाव निर्माण केला जातो, दिशाभूल केली जाते, ते सुद्धा त्याला सुद्धा बढ़ावा मिळाला नाही. वहीं इस 3 दिवसीय अधिवेशन में राज्य के कामगारों, किसानों और आम नागरिकों से जुड़ी समस्याओं पर भी चर्चा की जाएगी. अधिवेशन की शुरुआत शुक्रवार सुबह गोंदिया शहर में मेडिकल रिप्रेजेंटेटिव की रैली के साथ होगी. संगठन की ओर से गोंदिया जिले के अधिक से अधिक एमआर साथियों से इस अधिवेशन में शामिल होने की अपील भी की गई है.